सोलापूरच्या मित्रनगर शेळगी येथे करण्यात आलेल्या खुनाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे। यात धक्कादायक माहिती समोर आली आहे। पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली आहे। सविस्तर बातमी पाहूयात। त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। निर्मल डेव्हलपर्सच्या मोकळ्या प्लॉटिंगच्या जागेत शनिवारी रात्री युवराज स्वामी या 20 वर्षीय रिक्षा चालकाचा खून झाला होता। या प्रकरणी जोडभावी पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह दोघांना अटक केली आहे। युवराज स्वामी हा रिक्षा चालक होता। तो शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे रिक्षा क्रमांक MH13 5777 घेऊन भाडे मारण्यासाठी जाऊन दुपारी 3च्या सुमारास घरी परतला। रिक्षा व्यवसायातून मिळालेले 300 रुपये त्याने घर खर्चासाठी बहीण लक्ष्मी हिच्याकडे दिले। त्यावेळी त्याला मित्र विजय उर्फ सोनू बनसोडे याचा फोन आल्याने तो बाहेर जातो असे म्हणून घराबाहेर पडला होता। त्यानंतर तो विजय उर्फ सोनू बनसोडे व अल्पवयीन मुलगा या दोघांच्या मोटरसायकलवर बसून गेला। तो परतला नाही। सायंकाळ झाली तरी युवराज परत न आल्याने वडील प्रभुलिंग आणि भाऊ नागेश स्वामी यांनी त्याचा शोध घेतला। रात्री ते दोघे युवराज आणि त्याचे मित्र नेहमी बसत असलेल्या मोकळ्या जागेत गेले होते। तेव्हा युवराज स्वामी हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला। विजय उर्फ सोनू बनसोडे याच्यासह त्याच्या अल्पवयीन मित्रानं युवराज याचा खून केल्याचं समोर आलं। पोलिसांनी विजय बनसोडे यासह अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे।